आपली भाकरी बघा किती टम्म फुगलेली आहे. सुंदर ही भाकरी आपली तयार झालेली आहे. मी ही मल्टीग्रेन आट्याची भाकरी तयार केलेली आहे. भाकरी नाही तर तुम्हाला याची पोळीसुद्धा तयार करता येते. सगळं सॅलड घेतलेलं आहे. ही भाकरीचा वरचा पोपडा काढलेला आहे. त्यावर मी जवसाची चटणी घेतलेली आहे आणि थोडंसं दही घेतलेलं आहे. नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला हे प्रमाण सगळं सांगणार आहे. 5 किलोच्या प्रमाणात मी सगळं सांगणार आहे. तर मी ही पहिल्यांदा 1 किलो नाचणी घेतलेली आहे. नाचणीमध्ये प्रोटीन, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस असतं. लोह असल्यामुळे शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रित होऊ शकतं. हे मी 1 किलो नाचणी घेतलेली आहे. कोणी कोणी नागली म्हणतं, याला रागीसुद्धा म्हणतं. आता नाचणीचे फायदे आपल्याला माहितीच आहेत. नाचणीमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांच्यासाठी तर फायदेशीरच आहे. पचायला हलकी असल्यामुळे लहान मुलं, वृद्धांना हे नाचणीचे खीर, धिरडे आवर्जून देतात. नाचणीत भरपूर कॅल्शियम असल्यामुळे लहान मुलांना हाडांना मजबूती येण्यासाठी नाचणीचं सत्वसुद्धा दिलं जातं. आता आपण इथे 1 किलो ज्वारी घेतलेली आहे. ज्वारीत पचनशक्ती वाढवण्याची क्षमता आहे. मॅग्नेशियम, कॅल्शियम, लोह असल्यामुळे शरीराची ताकद वाढवण्याचे काम ही ज्वारी करते. भरपूर प्रमाणात फायबर असते, त्यामुळे ज्वारी खूप उपयोगी आहे. आता 1 किलो आपण बाजरी घेतलेली आहे. आता ही बाजरी ग्लुटेन फ्री असते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी तर बाजरी आवर्जून खाल्ली पाहिजे. बाजरी ही ब्लड प्रेशरवर अतिशय फायदेशीर, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. आता इथे आपण 1 किलो तांदूळ घेतलेले आहे. आता तुम्हाला तांदूळ नको असतील तर तुम्ही याऐवजी थोडे थोडे बाकीचे धान्य वाढवले तरी काही हरकत नाही. आपण हे 5 किलोच्या प्रमाणात दाखवलेलं आहे. आता मी इथे पाव किलो हिरवे मूग घेतलेले, मी अख्खे मूग घेतलेले. आता तुम्ही सालीची डाळ घेतली तरी काहीच हरकत नाही किंवा साल नसलेली घेतली तरी काही हरकत नाही. पण सालीसकट घेतल्यामुळे आपल्याला फायबर मिळतं भरपूर प्रमाणात, म्हणून मी अख्खे मूग इथे घेतले. अख्खे मूग घेतल्यामुळे फायबर आपल्या पोटात जातं आणि पोट साफ व्हायला मदत होते. प्रोटीन्स पण खूप असतात. इथे मी पाव किलो हरभरे घेतलेले आहेत. तर हरभरे हे घोड्यांना खाऊ घालतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. हरभरे हे ऊर्जेचा सर्वोत्तम स्रोत आहेत. तसेच रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढते. रक्तवाढीसाठी सुद्धा उपयोगी आहे. हरभऱ्यामुळे आपल्याला खूप ताकद येते. हरभरे आरोग्यासाठी उत्तम आहे आणि ताकदीसाठी सुद्धा उत्तम आहे. मी इथे 100 ग्रॅम अख्खे उडीद घेतलेले आहेत. उडदामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे रक्ताभिसरण आपलं सुधारतं आणि संपूर्ण हृदयाच्या आरोग्याचे रक्षण करते. डायबिटीस असलेल्यांसाठी सुद्धा फायदेशीर आहे, म्हणून आपण उडीद घेणार आहोत. आता उडीद नसतील तर तुम्ही सालीची उडदाची डाळ घेतली तरी चालेल किंवा साल नसलेली उडदाची डाळ घेतली तरी काहीच हरकत. आता इथे 100 ग्रॅम मी अख्खे मसूर घेतलेले आहेत. आता मसूरमध्ये आयर्न, कॅल्शियम, फायबर आणि फोलिक ॲसिड असतं, त्यामुळे आपल्या शरीराला हे उपयोगी असतं. आता इथे त्याचबरोबर मी इथे हुलगे घेतलेले आहेत. या हुलग्यांना कुळीतसुद्धा म्हणतात. हे मी पाव किलो घेतलेले आहेत. आता हुलग्यांमध्ये भरपूर फायबर आणि प्रथिनं असतात. वजन कमी करण्यासाठी हे कुळीत किंवा हुलगे अतिशय उपयुक्त आहे. कुळीत हे आपल्या शरीरातलं चरबी कमी करते. कुळथामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहतं. आता आपण इथे 50 ग्रॅम मेथी दाणे घेणार आहोत. आता मेथी दाण्यांमुळे पचनशक्ती वाढते. मेथीमुळे भाकरीला एक वेगळाच स्वाद येतो आणि केसांच्या तक्रारीसुद्धा दूर होतात. केसवाढीसाठी उपयुक्त ही मेथी आहे, म्हणून आपण ही मेथी घेणार आहोत. एरवीसुद्धा आपण ज्वारीच्या पिठामध्ये 1 चमचा मेथीचं पीठ कालवून जर भाकरी केली तर ती सुद्धा खूप चविष्ट लागते. भाकरी अजिबात कडवट लागत नाही. इथे 1 किलो नाचणी घेतलेली आहे, 1 किलो ज्वारी घेतलेली आहे, 1 किलो बाजरी घेतलेली आहे, 1 किलो मी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ तुम्ही थोडे कमी जास्त करू शकतात. इथे मी हरभरे घेतलेले आहेत पाव किलो. हे बघा, हे हरभरे मी पाव किलो घेतलेले आहेत आणि मूग घेतलेले आहेत मी पाव किलो. हुलगे घेतलेले आहे मी पाव किलो आणि त्यानंतर घेतलेलं आहेत मसूर घेतलेला आहे 100 ग्रॅम आणि उडीद घेतलेले आहेत 100 ग्रॅम आणि हरभरे मी घेतलेले आहे पाव किलो आणि मेथी दाणा घेतलेला आहे 50 ग्रॅम. हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि बारीक दळून घ्यायचं आहे. मी सगळं मिक्स केलेलं आहे आणि बारीक दळून आणणार आहे. हे बघा, हे छान असं बारीक दळून आणलेलं आहे. आपण आता भाकरी करायची आहे. मी 4 भाकरीचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही आवश्यकतेनुसार थोडंसं कमी जास्त घेऊ शकतात. मी इथे लोखंडी तवा तापत ठेवलेला आहे आणि यात मी मीठ घेतलेलं आहे आणि आता आपल्याला साध्या पाण्याने हे भिजवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला अगदी मऊ लुसलुशीत भाकरी हवी असेल तर थोडंसं तुम्ही कोमट पाणी यात घेऊ शकतात.
हे बघा, हे असं भिजवून घ्यायचं आहे छान. यात आपण उडीद घेतल्यामुळे थोडंसं हे पीठ चिकट होतं आणि आपल्याला याची पोळीसुद्धा लाटता येते. अजिबात फाटत नाही, तुटत नाही किंवा ही सुंदर पोळी भाकरी तयार होते. हे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. याची आता आपल्याला भाकरी करायची आहे. मी 4 गोळे करून घेतलेले आहेत. हे 3 ते 4 मिनटं छान हे पीठ असं छान कुस्करून घ्यायचं आहे. ही पीठ छान मळून घेतलं तर आपल्या भाकरीच्या कडा वगैरे फाटत नाहीत, तुटत नाहीत, म्हणून आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे. आता ही भाकरी आपल्याला थापून घ्यायचं आहे. मी थोडंसं पीठ लावणार आहे हाताला, परातीत थोडंसं पीठ घेणार आहे आणि आपली भाकरी छान थापून घेणार आहे. अगदी कोणालाही सहज करता येईल ही भाकरी, इतकी सोपी आहे. आणि तुम्हाला थापता येत नसेल तर याची पोळी सरळ तुम्ही लाटून घेऊ शकतात. अजिबात कडा फाटत नाहीत किंवा काही नाही. हे बघा, अशी भाकरी मी थापून घेतलेली आहे. पातळ पातळ भाकरी थापायची आहे. तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही करू शकतात. हे बघा, अशी मस्त भाकरी आपली थापून झालेली आहे. आता ही आपण मस्त शेकून घेऊयात. तवा चांगला तापवून घ्यायचा आहे. तवा जर तापला नाही तर आपली भाकरी फुगत नाही. आता ही अशी भाकरी टाकलेली आहे. पिठाचा भाग वर येईल अशा बाजूने आपल्याला भाकरी टाकायची आहे आणि आपल्याला वर पाणी लावायचं आहे भाकरीला. सगळीकडनं आपण पाणी लावून घ्यायचं आहे. भाकरीवरचं पाणी वाळलं की मग आपल्याला ती उलटून घ्यायची आहे. दुसरीकडनं पण छान शेकून घ्यायची आहे आणि त्याच तव्यावर आपल्याला उलट करायची आहे आणि आपल्याला कपड्याने मस्त ती शेकून घ्यायची आहे किंवा तुम्ही उलटण्याने सुद्धा शेकू शकतात. हे बघा, अशी सगळीकडनं ही अशी छान टम्म फुगते. ही बघा, ही सुंदर आपली भाकरी तयार झालेली आहे. तर दुसरीसुद्धा अशीच तयार करून घ्यायची आहे. आपली प्रत्येक भाकरी फुगते. अशी आपली भाकरी थापून झालेली आहे. आता ही सुद्धा आपण शेकून घेऊया. भाकरीला पाणी लावायचं आहे आणि भाकरीचं पाणी सुकल्यानंतर आपल्याला उलटून घ्यायची आहे. हे बघा, ही भाकरी आपण उलटून घेतलेली आहे आणि दुसरीकडनं पण शेकायची आहे आणि त्यानंतर त्याच तव्यात आपल्याला ती उलटी करायची आहे आणि कपड्याने आपल्याला शेकून घ्यायची आहे. ही मस्त टम्म आपली भाकरी फुगते. ही बघा, ही आपली मस्त टम्म भाकरी झालेली आहे. ज्यांना भाकरी करता येत नसेल तर त्यांनी लाटून सुद्धा केली तरी ही छान लाटली जाते. हे बघा, मी पीठ लावून घेतलेलं आहे गोळ्याला आणि ही आपण लाटून घेऊया. थोडीशी किंचित थापून घेतलेली आहे आणि सरळ आपल्याला लाटून घ्यायची आहे ही भाकरी. हे बघा, हे बघा, अशी छान लाटली जाते. कडासुद्धा आपल्या अजिबात फाटत नाही. हवी तेवढी मोठी ही भाकरी लाटून घेता येते. आता ही सुद्धा आपली भाकरीसाठी सारखी आपली शेकून घ्यायची आहे. पिठाचा भाग वर करायचा आहे, पाणी लावायचं आहे आणि छान शेकून घ्यायची आहे. तर मी लाटलेली भाकरी मी टाकलेली आहे आणि ती सुद्धा दोन्ही बाजूने आपल्याला छान शेकून घ्यायची आहे. ही सुद्धा भाकरी आपली छान टम्म फुगणार आहे. ही बघा, ही मी शेकून घेते. कपड्याने सगळीकडनं आपल्याला ही शेकून घ्यायची आहे. कपडा नको असेल तर तुम्ही उलटण्याने सुद्धा ही भाकरी छान शेकून घेऊ शकतात. ही बघा, ही सुद्धा अशी टम्म फुगते. अशा आपल्या भाकऱ्या मस्त तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकतात ह्या भाकरीचा, ही लाटलेली भाकरी आहे किंवा पोळी आहे. ही सगळा आपला पोपडा बाहेर निघालेला आहे. यावर मी मस्त जवसाची चटणी घेणार आहे. ही बघा, ही जवसाची चटणीसुद्धा अतिशय पौष्टिक असते आणि ही मी जवसाची चटणी घेतलेली आहे. त्यावर तुम्हाला किंचित तेल घ्यायचं असेल तर घेऊ शकतात किंवा दही घेऊ शकतात. हे आपण बाजूला सॅलड घेतलेलं आहे, टोमॅटो घेतलेले आहे. हे सगळं आपण सॅलड घेतलेलं आहे, पौष्टिक भाकरी घेतलेली आहे, जवसाची चटणी घेतलेली आहे, थोडंसं आपण दही घेतलेलं आहे आणि मस्त आपला चटणी, भाकरी आणि दही, सॅलड, सुंदर आपलं जेवण तयार झालेलं आहे. डायबिटीस आणि ज्यांना वजन कमी करायचं असेल त्यांना ही भाकरी अतिशय उपयोगी आहे. सर्व आजारांना पळवून लावणारी ही भाकरी नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.